नमस्कार नाद भक्तांनो. वेळ नाही म्हणून तुम्ही अजूनही गुरुचरित्र पारायण पुढे ढकलत आहात का? तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण आज आपण पाहणार आहोत फक्त 30 ते 40 मिनिटात पूर्ण होणारे संक्षिप्त पारायण. चला तर मग गुरुचरणी प्रार्थना करून सुरुवात करूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अनेक भक्तांच्या मनात एकच इच्छा असते. आपण श्री गुरुचरित्राचे पारायण करावे. पण आजच्या धावपळीच्या जीवनात सलग 7 दिवस वेळ काढणे सर्वांना शक्य होत नाही. नोकरी, व्यवसाय, घरच्या जबाबदाऱ्या आणि मग ही पवित्र इच्छा मनातच राहून जाते. पण ज्याच्या मनात महाराजांविषयी प्रचंड श्रद्धा आहे, त्यांच्यासाठी आज आपण एक सोपा आणि प्रभावी मार्ग पाहणार आहोत. या समस्येचा सुंदर उपाय म्हणजे संक्षिप्त गुरुचरित्र होय. या ग्रंथात एकूण 325 ओव्या, फक्त 7 अध्याय, वाचन वेळ फक्त 30 ते 40 मिनिटे. इतक्या कमी वेळात तुम्ही संपूर्ण गुरुचरित्राचा सार अनुभवू शकता. मोठा ग्रंथ वाचणे जमत नसेल तर हा मार्ग नक्की अवलंबा. भक्तीत वेळ नाही, भाव महत्वाचा असतो. पारायण सुरू करण्यापूर्वी घराची शुद्धता करणे आवश्यक आहे. घरात गोमूत्र किंवा गुलाब पाणी शिंपडावे. पूर्व दिशेला स्वच्छ पाट किंवा चौरंग मांडावा. त्यावर पिवळे वस्त्र अंथरावे. पिवळा रंग हा गुरुत्वाचे प्रतीक मानला जातो. ही तयारी तुमचे मन शांत आणि सात्विक करते. या पारायणासाठी लागणारे साहित्य म्हणजे एक नारळ, एक कलश, आंब्याची किंवा नागिनीची पाने, 3 सुपाऱ्या, अक्षता आणि अष्टगंध. कलश मांडणी म्हणजे कलश स्वच्छ धुवा, कुंकवाने स्वस्तिक किंवा ओम काढा, पाटावर तांदूळ ठेवून त्यावर कलश ठेवा. कलशात पाणी, अक्षता आणि सुपारी टाका. पाणी ठेवून तरोवर नारळ ठेवा. कलश म्हणजे देवतांचे निवासस्थान मानले जाते, म्हणून ही मांडणी श्रद्धेने करा. प्रथम सुपारी श्री गणपतीसाठी, दुसरी सुपारी श्री गुरुदत्त महाराजांसाठी. लक्षात ठेवा, जिथे ग्रंथ ठेवणार तिथे खाली अक्षता असणे आवश्यक आहे. हे ग्रंथावरील आदराचे प्रतीक आहे. माझा तुम्हाला ठाम सल्ला, पूजा सकाळी 10 वाजण्यापूर्वी मांडावी. सकाळची वेळ प्रसन्न, सात्विक एकाग्रतेसाठी उत्तम असते. पूजा झाल्यावर संकल्प करा, महाराज, वेळेअभावी मी संक्षिप्त पारायण करत आहे. माझी सेवा स्वीकारा. या ग्रंथात 7 अध्याय आहेत. पद्धत 1 म्हणजे रोज एक अध्याय, 7 दिवसात एक पारायण. म्हणजेच रोज किंवा जास्त पद्धत दुसरी म्हणजे ती जास्त प्रभावी आहे. रोज 7 अध्याय, 7 दिवसात 7 पारायणे. दररोज फक्त 30-40 मिनिटे आणि काम पूर्ण. पारायण सुरू करण्यापूर्वी सर्वोत्तम दिवस म्हणजे शुक्रवार. का? तर कारण 7वा दिवस गुरुवार येतो, जो गुरुदेवाचा पवित्र वार आहे. या काळात शुद्ध विचार ठेवा, शक्य तितके सात्विक आचरण करा. संकल्प म्हणजे देवाला दिलेले वचन. वाचन करताना फक्त शब्द महत्वाचे नाहीत, मनातील भाव महत्वाचा आहे. मन जर दत्तभक्ताच्या चरणी असेल तर छोट्या पारायणातूनही मोठी अनुभूती मिळते. संक्षिप्त गुरुचरित्राचे नियम वाचन केल्याने घरातील कलह कमी होतो, मानसिक ताण घटतो, अडकलेली कामे मार्गी लागतात, मनाला शांती मिळते. भक्ती ही वेळेवर नाही तर हृदयातील ओढीवर चालते. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये.